नमस्कार. मी डॉक्टर धनंजय देवमाणे, डायरेक्टर, राजमार्ग IAS अकॅडमी. मराठवाड्यातील मुलांना, महाराष्ट्रातील मुलांना UPSC परीक्षेमध्ये असणारी जी भीती आहे, ती भीती निघावी, सोबतच त्यांना अभ्यास करताना चालना मिळावी आणि महाराष्ट्रातल्याही मुलांनी IAS IPS होण्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करावं. अगदी गरीब, रंजल्या गांजल्या मुलांनी, ज्यांची परिस्थिती वाईट आहे अशा मुलांनी, ज्यांना शिकण्याची इच्छा आहे अशा मुलांनी, सर्वसामान्य परिस्थितीत जे मुलं अफोर्ड करू शकत नाहीत अशा मुलांनी करावी. म्हणून राजमार्ग IAS या मुलांसाठी हा उपक्रम घेऊन येत आहे. यामध्ये आम्ही दररोज UPSCची माहिती आमच्या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहोत. त्यामध्ये परीक्षेचं स्वरूप, परीक्षा पद्धती, परीक्षेमधील विषय आणि प्रत्येक विषयाचा अभ्यास कसा करावा आणि विषयातील महत्त्वाचे कॉन्स्टिट्युएंट्स यांचा आम्ही अंतर्भाव करणार आहोत. मुलांनो, मुळात UPSCची जी परीक्षा आहे ही सिलेक्ट करणारी जी बॉडी आहे दॅट इज UPSC. याला आपण युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन असं म्हणतो. आपल्या राज्यघटनेमध्ये कलम 315 आहे. त्यामध्ये प्रत्येक देशातील प्रत्येक नागरिकांसाठी प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी प्रशासकीय चयन आयोग अपॉइंट करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार आपल्या इथे केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा UPSCची स्थापना झालेली आहे. हा आयोग काही राज्यांच्या व केंद्राच्या पोस्ट्स यांचं सिलेक्शन करत असतो. याच्यामध्ये साधारणतः तुम्ही जर ही लिस्ट बघितली तर लक्षात येईल तुम्हाला की ऑल इंडिया सर्व्हिसेसच्या 3 पोस्ट, ग्रुप A मधल्या 16 पोस्ट आणि ग्रुप B मधल्या 5 पोस्ट, दॅट इज इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, ला ऑल इंडिया सर्व्हिसेस असं म्हणतात. भारतीय प्रशासनिक सेवा, याच्यामध्ये कलेक्टर, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वेगवेगळ्या राज्यांचे सचिव, सहसचिव, आयुक्त, इतर राज्यामध्ये असणारे प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी यांचा अंतर्भाव होतो. वेगवेगळ्या प्राधिकरणामध्ये असणारे वरिष्ठ अधिकारी यांचा प्रादुर्भाव होतो. दुसरी जी पोस्ट आहे दॅट इज इंडियन पोलीस सर्व्हिसेस. यामध्ये DSP आणि वरचे सर्व पोस्ट म्हणजे DSP असेल, IG असेल, DIG असेल, हे सर्व अधिकारी वेगवेगळ्या गटात म्हणजे अगदी LCBमध्ये वेगळा असेल किंवा आपल्या टेररिस्ट ATSमध्ये वेगळा असेल प्रमुख त्यांचा, हे सर्व प्रमुख जे असतात वरच्या दर्जाचे अधिकारी जे आहेत ते IPS सर्व्हिसेसमधून येतात. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस IFOs याला आपण म्हणतो, याही सेवा ऑल इंडिया सर्व्हिसेस आहेत. ग्रुप A मध्ये इंडियन फॉरेन सर्व्हिसेस, ज्याला आपण देश विदेशातील राजदूत असं म्हणतो. इंडियन ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिसेस आहेत, ज्याला आपण IRS सर्व्हिसेस असं म्हणतो. इंडियन सिव्हिल अकाउंट सर्व्हिसेस आहेत. इंडियन कॉर्पोरेट लॉ सर्व्हिसेस आहेत. इंडियन डिफेन्स अकाउंट सर्व्हिसेस आहेत. इंडियन डिफेन्स इस्टेट सर्व्हिसेस आहेत. इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस, इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरी सर्व्हिसेस, इंडियन कम्युनिकेशन फायनान्स सर्व्हिसेस, इंडियन पोस्टल सर्व्हिसेस, इंडियन रेल्वे पर्सनल सर्व्हिसेस, इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिसेस, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस, इंडियन ट्रेड सर्व्हिसेस, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स. ग्रुप B मध्ये साधारणतः आर्म्ड फोर्सेस हेड सिव्हिल सर्व्हिसेस, दमन अँड दीवसाठीच्या काही पोस्ट आहेत, पॉंडिचेरीच्या काही सिव्हिल सर्व्हिसेस आहेत, यांचं सिलेक्शन होतं. ही जी परीक्षा आहे ही साधारणतः 3 टप्प्यामध्ये होते. पूर्व परीक्षा, ज्याला आपण प्रिलिमिनरी टेस्ट असं म्हणतो, मुख्य परीक्षा ज्याला आपण मेन्स म्हणतो, आणि इंटरव्ह्यू. या ज्या परीक्षा आहेत, स्टेजेस आहेत, यामध्ये जो पहिला पेपर आहे तो जनरल स्टडीज याचा आहे आणि दुसरा पेपर CSATचा आहे. म्हणजे ही जी पूर्व परीक्षा आहे याला बऱ्याच वेळेस चाळणी परीक्षा ही म्हटलं जातं. याच्यामध्ये जनरल स्टडीज सामान्य अध्ययन हा पेपर 200 मार्काचा आहे आणि सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट हा पेपर 200 मार्काचा आहे. जनरल स्टडीजमध्ये जे 200 मार्क आहेत त्यामध्ये 100 प्रश्न असतात, म्हणजे प्रत्येक प्रश्न हा साधारणतः 2 मार्काला असतो. आणि सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट जी आहे यामध्ये 80 प्रश्न असतात, अर्थात प्रत्येक प्रश्न हा 2.5 मार्काला असतो. दोन्ही प्रश्न पत्रिकांसाठी
सोडवण्यासाठी जो वेळ दिलेला आहे तो साधारणतः 2 तासाचा अवधी दिलेला आहे. आणि ही परीक्षा तुम्ही जेव्हा पास होता, क्वालिफाईंग होता, तेव्हा तुमचं कट ऑफ जो आहे तो तुमच्या कास्ट किंवा कॅटेगरीसाठी असणाऱ्या जागा आणि पोस्ट आणि रिझर्वेशनचं प्रमाण याला अनुसरून त्याचं कट ऑफ लावण्यात येतं. ही परीक्षा फक्त चाळणी परीक्षा आहे, मी मुद्दाम सांगतोय, कारण ह्याचे मार्क पुढे कुठल्याही पोस्ट देत असताना गृहीत धरले जात नाहीत. याचा जो दुसरा टप्पा आहे त्याला आपण स्टेज 2 मेन्स एक्झाम असं म्हणतो. हा स्टेज 2चा जो टप्पा आहे याच्यामध्ये तुम्हाला बघता येईल की साधारणतः इंडियन लँग्वेजेस पैकी कोणतीही एक भाषा तुम्हाला इथे घ्यावायची आहे. म्हणजे आपल्या घटनेमध्ये जी अनुसूची जोडलेली आहे त्यामध्ये ज्या 22 भाषा आहेत त्यापैकी कोणतीही एक भाषा तुम्ही इथे घेऊ शकता. अगदी महाराष्ट्रातील मुलं मराठी घेऊ शकतात, हिंदीची मुलं हिंदी घेऊ शकतात, तमिळ घेऊ शकतात, तेलुगू घेऊ शकतात, संस्कृत घेऊ शकतात. अदर दॅन धिस दुसरा पेपर आहे ज्याला आपण लँग्वेजचाच पेपर म्हणतो. याला इंडियन लँग्वेज आणि नंतरचा जो आहे तो इंग्लिश लँग्वेजचा पेपर आहे. हा पेपर मात्र भारतातील कुठल्याही मीडियममधून तुम्ही ही परीक्षा देत असाल तर तुम्हाला हा इंग्लिश पेपर कंपल्सरी आहे. हे दोन्ही पेपर जर तुम्ही बघितले तर साधारणतः 300 मार्कासाठी आहेत. हे जे 300 मार्कासाठी पेपर आहेत हे दोन्ही पेपर हे अगेन क्वालिफाईंग आहेत. अर्थात यांचे मार्क तुमच्या पोस्ट देतेवेळी गृहीत धरले जात नाहीत. फक्त यांच्यामध्ये जर 33% मार्क गुण तुम्हाला असतील तर तुमचे पेपर बाकीचे मार्क गृहीत धरले जातात. याच्यामध्ये एसे रायटिंगचा एक पेपर आहे ज्याला निबंध लेखन असं म्हणतो. यामध्ये साधारणतः 2 निबंध दिलेले असतात. 250 मार्काला आहे, म्हणजे 125 मार्काला एक निबंध असतो. त्यानंतर सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2, सामान्य अध्ययन 3 आणि सामान्य अध्ययन 4 असे हे 4 पेपर्स असतात. याच्यामध्ये साधारणतः पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला हिस्ट्री, जॉग्रफी, आर्ट अँड कल्चर. सेकंड पेपरमध्ये तुम्हाला पॉलिटी अँड गव्हर्नन्स, इंटरनल सिक्युरिटी, इंटरनॅशनल रिलेशन्स. थर्डमध्ये तुम्हाला सायन्स, टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक्स आणि इंटरनल सिक्युरिटी ॲस्पेक्ट्स आहेत. आणि जो चौथा पेपर आहे याच्यामध्ये तुम्हाला इथिक्स अँड इंटिग्रिटी हा ऑप्शन आहे. जो एक ऑप्शनल सब्जेक्ट तुम्हाला इथे निवडायचा आहे. साधारणतः 500 मार्काला तो ऑप्शनल आहे. खूप महत्त्व आहे त्याला. याचे 2 पेपर असतात, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड. हे पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड असे 2 पेपर असतात. तर साधारणतः 30 ते 35 UPSCला ऑप्शनल विषय आहेत. अगदी याच्यामध्ये तुम्ही हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटी, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, बॉटनी, झुलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, त्यानंतर हॉर्टिकल्चर, ॲनिमल हजबंडरी, ॲग्रिकल्चर अँड सो ऑन असे सर्व विषय आहेत. त्यापैकी कोणताही विषय जो तुम्हाला सोपा वाटतो, ज्याचं मटेरियल तुम्हाला इझिली अवेलेबल होतं आणि ज्याचा गाईड तुमच्यापाशी उपलब्ध आहे, असा विषय तुम्ही तिथे निवडू शकता. आणि या परीक्षेमध्ये जेव्हा तुम्ही इंडियन लँग्वेज आणि इंग्लिशमध्ये क्वालिफाय होता आणि इतर मार्कांच्या आधारे मेरिट लिस्टमध्ये तुम्ही येता तेव्हा तुम्हाला शेवटच्या टप्प्यासाठी इलिजिबल केलं जातं. तो म्हणजे इंटरव्ह्यूचा टप्पा आहे. इथे साधारणतः 1:3 हा रेशो असतो. हे एका पोस्टला 3घांना बोलवलं जातं. अर्थात 3घापैकी एकाचंच सिलेक्शन होणार आहे. इथे मात्र तुम्हाला 275 मार्क दिलेले आहेत. अर्थात तुम्हाला जो टोटल मार्क सिनारिओ आहे तुम्ही जर बघितला तर GSचे 1000 मार्क, ऑप्शनलचे 500 म्हणजे 1500 मार्क, 250 1750 आणि हे 275 मार्क म्हणजे 2025 मार्काच्या लिस्टमध्ये तुम्हाला मेरिटमध्ये यायचं आहे. जर तुम्ही या मेरिटमध्ये येऊ शकाल तर त्या मेरिटप्रमाणे तुम्हाला तुमच्या चॉईसप्रमाणे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला ऑल इंडिया सर्व्हिसेसमध्ये, ग्रुप ए सर्व्हिसेसमध्ये किंवा ग्रुप बी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला संधी मिळू शकते. या संधीचं सोनं करायचं आहे तर राजमार्ग IASचं चॅनल दररोज बघायचं आहे आणि आमच्या बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे, आम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि पुन्हा बघा. गरिबांसाठी, जे करू शकत नाहीत अशांसाठी, ज्यांना गायडन्स मिळत नाही अशासाठी राजमार्ग महाराष्ट्रामध्ये घेऊन येत आहे नवीन प्लॅटफॉर्म राजमार्ग IAS यूट्यूब चॅनल. धन्यवाद.